सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूया। आज उपराष्ट्रपती पदासाठी निवडणूक होणार आहे। एनडीएकडून सीपी राधाकृष्णन तर यूपीएकडून बी सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या रिंगणात आहेत। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेतून 2 राजकीय पक्षांनी माघार घेतली आहे। बीआरएस आणि बीजेडी पक्षानं मतदान न करण्याचा निर्णय घेतलाय। बीडमध्ये विजय सिंह पंडित यांनी लक्ष्मण हाकेंवर टीका केली आहे। हाकेंचा स्ट्रीट डॉग उल्लेख करत राजकीय आणि सामाजिक नसबंदी करणार असल्याचं वक्तव्य पंडित यांनी केलं। वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई पालिकेच्या अधिकाऱ्यांना दम भरलाय। मोरबे धरणालगत उभारण्यात आलेल्या बंगल्याच्या मुद्द्यावरून त्यांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना खडसावलं। सिलोड येथे आमदार अब्दुल सत्तार यांच्या उपस्थितीमध्ये तालुक्यातील सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांची विभागनिहाय विविध विकास कामांबाबत आढावा बैठक संपन्न झाली। नागरिकांनी आपल्याकडील कर भरून ग्रामपंचायतीला सहकार्य करावं असं आवाहन देखील आमदार अब्दुल सत्तार यांनी केलं। जुआरमधील शब्दरचना ओबीसींसाठी अडचणीची ठरल्यास ओबीसी समाजही हक्कासाठी रस्त्यावर उतरणार आहे। ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी हा इशारा दिलाय। सरकारने काढलेल्या जीआर विरोधात विविध ओबीसी संघटनांची मुंबईत बैठक झाली। ओबीसी आरक्षणासाठी रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई लढणार असल्याचा निर्धार वडेट्टीवारांनी केला। आरक्षण दिलं नाही तर नेत्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नसल्याचं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलंय। जितका अपमान करतील तितक्या ताकदीनं लढणार असल्याचा इशारा त्यांनी नारायणगडावरून दिला। नोंदणीच्या आधारे प्रमाणपत्र देण्यास सुरुवात करण्याची मागणी जरांगेंनी केली आहे। सरकारनं कुठलाही बदल करू नये असं जरांगेंनी म्हटलंय। तर योग्य नोंदी मिळाल्यावरच दाखले मिळणार, अधिकाऱ्यांवर दबाव टाकणं योग्य नसल्याचं म्हणत बावनकुळे यांनी जरांगेंना प्रत्युत्तर दिलं। पदवीधर मतदारसंघ भाजपनं घ्यावा आणि शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला सोडावा असं म्हणत शहाजी बापू पाटलांची भाजपला थेट ऑफर दिली आहे। यानंतर भाजपच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। वर्ध्यात ओबीसी एकीकरण समितीच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन करण्यात आलं। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये अशी मागणी यावेळी करण्यात आली। बुलढाण्याच्या खामगावात उपविभागीय कार्यालयासमोर ओबीसी समाजानं आंदोलन केलं। मराठा समाजाला ओबीसीमध्ये समावेश न करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। ओबीसीतून आरक्षण दिल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षणाचा शासन आदेश निघाल्यावर ओबीसी समाजात अस्वस्थता पसरली आहे। याच पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये ओबीसी समाजाची महत्त्वाची बैठक पार पडली। ओबीसी हक्क परिषदेमध्ये अनेक स्थानिक नेते उपस्थित होते। मराठवाडा मुक्ती दिनी पालकमंत्र्यांना घेराव घालण्याचा निर्णय देखील घेण्यात आला। राज्य सरकारनं मराठ्यांना अत्यंत सुलभ पद्धतीनं कुणबी प्रमाणपत्र मिळावं यासाठी काढलेल्या जीआरमुळे ओबीसी समाज संतप्त झालाय। सिंदखेड राजा येथे तहसील कार्यालयावर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांकडून या जीआर विरोधात आंदोलन करण्यात आलं। काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यावर बिवलकर कुटुंबाला जामीन दिल्याचा गंभीर आरोप केला। याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेत बॅगभर पुरावे देखील दिले होते। आता या प्रकरणी चौकशी करण्यासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे। रोहित पवार यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करत माहिती दिली। राज्यातील सरकारी वनजमिनी बळकावल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारनं विशेष तपास पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतल्याचं आमदार रोहित पवार यांनी सांगितले। पुन्हा एकदा बातम्या वेगवान स्वरूपात। मीरा भाईंदर पालिकेकडून 377 बेड्सचं रुग्णालय सुरू करण्यात येणार आहे। एकूण 14 मजल्यांचं हे रुग्णालय असणार आहे। येत्या 3 वर्षात रुग्णालयाचं बांधकाम पूर्ण होणार आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली आहे। यवतमाळमध्ये फासे पारधी समाजाच्या संघटनेनं मंत्री उईकेंच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं। 2004च्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे। दरम्यान मंत्री उईकेंनी फोनवरून संवाद साधल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं। बीडमध्ये बंजारा समाज अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षणाच्या मागणीसाठी एकवटलाय। हैदराबाद गॅजेटनुसार एसटी आरक्षणात बंजारा समाजाचा समावेश करावा या प्रमुख मागणीसाठी 15 सप्टेंबर रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते जिल्हाधिकारी कार्यालय बीडपर्यंत विराट मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला।
हिंगोलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर औंढा नागनाथ तालुक्यातील बेरुळा इथे ग्रामस्थांनी लाँग मार्च काढत बिरहाड आंदोलन केलं। गावात सार्वजनिक ठिकाणी असलेला निळा ध्वज कोणतीही पूर्वसूचना न देता प्रशासनाने हटवल्याचा आरोप या ग्रामस्थांनी केला। त्यामुळे ध्वज काढणाऱ्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी या गावातील नागरिकांनी हे आंदोलन सुरू केलं। धुळे शहरात ईद ए मिलाद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी धुळे शहरातील मच्छी बाजार चौकापासून जुना आग्रा रोडवर भव्य जुलूस काढण्यात आला। नांदेड जिल्ह्यामध्ये आज ईद ए मिलादून नबी उत्साहात साजरी करण्यात आली। 5 तारखेला ईद होती, मात्र गणेश उत्सव सुरू असल्याने विसर्जनानंतर ईद साजरी करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतला। त्यानुसार ईद साजरी करण्यात आली। हिंगोलीच्या नरसी नामदेव इथे ईद ए मिलाद उन नबी पर्वानिमित्त मुस्लिम समाज बांधव एकत्र आले होते। एकत्र येऊन एकमेकांना शुभेच्छा देत हा सण उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी गावातून मिरवणूक देखील काढण्यात आली। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये यावर्षी पावसाचं समाधानकारक प्रमाण झालं असलं तरी शेतकऱ्यांचं संकट कमी झालेलं नाहीये। येत्या हंगामात सोयाबीन हे प्रमुख पीक असताना आता या पिकावर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येतोय। गिरगाव चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर उंच पीओपीच्या गणेश मूर्ती भंग पावल्याचं दिसून आलंय। त्याच पार्श्वभूमीवर सरकारनं कठोर नियमावली जाहीर करत गणेश मूर्तीची उंची 10 फुटांपर्यंत मर्यादित करण्यासह पीओपीच्या मूर्तीवर बंदी आणण्याची मागणी केलेली आहे। ब्रेकनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। उर्वरित बातम्या पाहूयात। गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित करत व्यासपीठावर न बसण्याचा निर्णय घेतल्यामुळे गोकुळच्या आज होणाऱ्या सर्वसाधारण सभेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। ही सभा दुपारी 1 वाजता पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील पशुखाद्य कारखान्यात होणार आहे। सोलापूर शहरातील रस्त्यांवर फिरणारी मोकाट जनावरं नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोकादायक ठरत आहेत। त्यामुळे एअर टॅगिंग असलेल्या जनावरांच्या मालकांना दंड तर एअर टॅगिंग नसलेली मोकाट जनावरं उचलून गोशाळेत सोडण्याची मोहीम महापालिका हाती घेणार आहे। मावळसह मुळशी तालुक्यातील 10 गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या कासारसाई धरणाच्या सांडव्यातून कासारसाई नालापात्रात सुरू असणारा पाण्याचा विसर्ग थांबवण्यात आलाय। पावसाचं प्रमाण वाढल्यास पुन्हा विसर्ग सुरू करण्यात येईल। गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबई शहरात फ्लू आणि डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत। 4 ते 10 वयोगटातील मुलांमध्ये याचा वेगाने प्रसार होतोय। मुलांबरोबरच 25 ते 65 वयोगटातील प्रौढांना डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिस आणि इतर जलजन्य आजारांचा सामना करावा लागतोय। सिडको महामंडळाच्या मार्ग क्रमांक 1 ते 1 बेलापूर ते पेंधर मार्गावरील मेट्रोला प्रवाशांची मोठी पसंती मिळते। या मार्गावरील प्रवासी संख्येने शनिवारी 1 कोटी प्रवासी संख्येचा विक्रमी टप्पा गाठला। अवघ्या 2 वर्षात या मार्गावरील प्रवासी संख्या 1 कोटीवर गेली आहे। महाराष्ट्रातील दापचारी येथील सीमाशुल्क विभागाला रोज लाख रुपयांचा गंडा घातला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। महाराष्ट्रात येण्यासाठी ओव्हरलोड अवजड वाहनांना सीमाशुल्क आणि दंड भरावा लागू नये म्हणून दादरा नगर हवेली या ठिकाणाहून येणाऱ्या अवजड मालवाहू वाहनांसाठी आडमार्गांचा वापर केला जात असल्याचं समोर आलं। विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी पुणे शहरात पाऊस झाल्याने महापालिकेला स्वच्छतेचं काम करता आलं नव्हतं। रविवारी रात्री आणि सोमवारी दिवसभर स्वच्छता मोहीम राबवून मिरवणूक मार्गावरून 1.5 टन चप्पल आणि बुटांचा कचरा उचलण्यात आलाय। शिवाय 706 टन अन्य कचरा संकलित करण्यात आलेला आहे। नवरात्रीसह दिवाळी आणि छठपूजेसाठी प्रवाशांना सोयीचा प्रवास व्हावा म्हणून मध्य रेल्वेनं मुंबई नागपूर मुंबई दरम्यान फेस्टिवल स्पेशल सुपरफास्ट ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय। सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील तारळी इथे शेकडो वर्षापासून परंपरा असलेल्या भीमकुंती यात्रेची सांगता मूर्तीचं तारळी नदीमध्ये विसर्जनानं झाली। यावेळी कुंती माता की जय, भीमसेन महाराज की जय या गजरात आणि गुलालाची उधळण करत भीमकुंतीची मिरवणूक काढण्यात आली। मुसळधार पाऊस आणि आपत्तींमुळे 5 दिवसांसाठी थांबवण्यात आलेली चारधाम यात्रा पुन्हा सुरू करण्यात आली आहे। यावेळी पाऊस किंवा भूस्खलनाची पर्वा न करता भाविकांनी पुन्हा केदारनाथच्या दर्शनासाठी गर्दी केली। आता एक मोठी बातमी। पूर आणि भूस्खलनानं बेहाल झालेल्या हिमाचल प्रदेश आणि पंजाबमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन्ही राज्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत। दुपारी 1:15 वाजता ते हिमाचलमधील कांगडा इथे पोहोचून हवाई पाहणी करतील आणि उच्चस्तरीय बैठकीत अधिकाऱ्यांशी चर्चा करतील। यावेळी ते आपत्तीग्रस्त नागरिकांसोबत तसंच एनडीआरएफ, एसडीआरएफ आणि आपदा मित्र पथकांच्या सदस्यांनाही भेटणार आहेत। आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता
पंतप्रधान पंजाबमधील पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी करून 4:30 वाजता गुरुदासपूर इथल्याही परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। मोदींचा हा दौरा मदत आणि पुनर्वसनाच्या कामकाजावर थेट लक्ष ठेवण्याच्या उद्देशाने होत आहे। उरणमधील महत्त्वाच्या आणि संवेदनशील ONGC प्रकल्पात मोठी आग लागण्याची घटना घडली। या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं। नागपूर अमरावती महामार्गावर सोलार इंडस्ट्री लिमिटेडमध्ये 4 सप्टेंबरला स्फोट झाला। यात अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल केलाय, पण बाजारगाव स्थित कंपनीमध्ये झालेल्या स्फोट प्रकरणांमध्ये मालक तथा व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी प्रहार संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे। मुंबईतील बोरिवली पूर्वेकडील कस्तुरबा पोलिसांनी एका हुशार आरोपीला अटक केली आहे, जो कामोठे पनवेल नवी मुंबई येथील पारसनाथ ज्वेलर्स दुकानातून चोरी करून पळून गेला होता। आरोपीला फरार होण्यापूर्वी कस्तुरबा पोलिसांनी पकडलं।